आज भजनाची येऊ दे ग, झांज सुजनाची वाजू दे ग, बंधरातून तुटल का हो या प्रतापाचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. आदल्या दिवशी कोल्हापूर अंबाबाई आणि तुळजापूरचं दर्शन घेतलं. आज दुसरा दिवस उजाडलाय. आज भरपूर प्रवास करायचा आहे. आता पुढं सकाळी उठल्याबरोबर आधी नाश्ता केला. या सगळ्यांसोबत मी पहिल्यांदाच ट्रिपसाठी आले होते. या सगळ्यांमध्ये मला इतकी नाती मिळाली ना, म्हणजे माझी मम्मी तरी सोबत होतीच, त्याशिवाय बाकीच्याही माझ्या आई बनल्या होत्या, कोणी आत्या बनलं होतं आणि त्यातल्या दोघी माझ्या भावजयासुद्धा बनल्या होत्या. भावजयांना भरपूर पिडलं आहे मी. प्रियंका आणि वर्षा खूप दंगा घातलाय आम्ही. हा अहो आता अलीकडं सासवा दमतात, नंदा दमतात. नंदांना किती त्रास, फोटो काढा, ह्यांचे व्हिडिओज काढा, सहन करायचं आणि ह्यांना तर आपल्या मुलेकींवर मायाच नाही. सारखं सुनांना घेऊन तुला घेऊन येतोय ते राहिलं. आणि माझं स्पेशलच असणार आहे तसं. तशी मी हुशार आहे. जरी यशस्वी माघार घेतली असली तरी मी हुशारच आहे. हुशार आहे मी तशी. कालचा दिवस अत्यंत फ्रेश होता. काय कारण सुरुवातच आपल्या मठामधून झाली आणि महालक्ष्मीचं दर्शन तिच्या आवारात किंवा तिच्या दरबारात बसायला मिळालं आणि तिथून आम्ही बाहेर पडून मग तुळजापूरला आलो. तुळजापूरचं पण दर्शन छान झालं आणि सगळ्यात मस्त म्हणजे आम्ही एन्जॉय पण केलं. दर्शनासोबतच आम्हाला आशीर्वाद पण मिळाले, प्रसाद पण मिळाले आणि त्याशिवाय स्मिताताईमुळं आम्हाला व्हिडिओ फोटोज हे पण भरपूर का सॉरी स्मितामुळं. हा बघा तसे आम्ही फोटो काढतोच हो, पण ह्यावेळीची मजा खूप वेगळी. पण स्मिता जरा आगाऊपणा जास्त आणि आम्ही गाण्याच्या भेंड्या पण खेळल्या आणि स्तवन मंजिरी वगैरे दिनचर्या सुद्धा केली. म्हणजे सर्वच काही छान झालं. आणि ते जे गाण्याच्या भेंड्यामध्ये हारलाय ते सांगा की. आम्ही तसं हारलो नव्हतो, पण आम्हाला हारायला भाग पाडलं गेलं, त्यामुळे आम्ही तशी ती कालचा दिवस खूपच छान होता. काल आम्हाला प्रथम आमच्या सद्गुरूंचं दर्शन, त्याच्यानंतर महालक्ष्मीचं दर्शन. महालक्ष्मीच्या देवळामध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं आणि अभिषेक वगैरे झाला. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी भवानी मातेचं दर्शन घेतलं. प्रवासात पण धमाल केली आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आणि आता अलीकडे कवी व्हायच्या मार्गावर त्याला मी साथीदार मिळालेली आहे ह्या कवयित्रीला. ह्या बहिणाबाई नाही, ह्या बहिणाबाई या चौधरी, बहिणाबाई चौधरी आणि या इंदिरा संत. मला खूप इच्छा होती 350 करायची. माझे झाले 3 त्यातली. खरं एक राहिलं होतं. खरं एकदम 3 करण्याची इच्छा होती. ती आता पूर्ण झालेली आहे, होत आहे. आणि स्मितामुळे आम्हाला खूपच म्हणजे मिक्स झाली स्मिता आमच्यात. पहिल्यांदाच आली आमच्यावर ट्रिपला. खरं छान छान अगदी मस्तच झालेले आहे. त्याला मी साथ देते. सहमत आहे. सहमत आहे. अच्छा ओके. असा मस्त प्रवास चालू होता. माहूरला पोचल्यावर आधी दत्त मंदिरामध्ये दर्शन घेतलं सगळ्यांनी. हे व्हिडिओ जेव्हा मी बनवत असते ना, तेव्हा प्रत्येक क्षणाची आठवण होत असते. इतका दंगा केला ना, माझा आवाज तुम्हाला अजूनही जाणवत असेल. आज आम्ही जाऊन येऊन जवळजवळ आठवडा झाला आहे, पण आवाज बघा पूर्ण बसला आहे माझा. त्यासाठीच हा व्हिडिओ टाकायला इतका उशीर झाला. ह्या सगळ्या म्हणतायत की माझ्यामुळे यांना मजा आली, पण खरी मजा मला यांच्यामुळं आली. खरं म्हणजे मजा करण्याला वयाचं बंधन मुळीच नसतं. ॲक्च्युली प्रवासामध्ये ना बराच लांबचा पल्ला गाठायचा होता, पण ह्या सगळ्या सोबत होत्या, त्यामुळे आम्ही प्रवास मनसोक्त एन्जॉय करत होतो.
प्रत्येक ठिकाणी कधी आणि केव्हा पोचलो हे कळालं सुद्धा नाही. तुळजापूरचं दर्शन मी बऱ्याचदा घेतलेलं आहे. इवन मागच्या वर्षीसुद्धा मी धीरजसोबत आले होते तुळजापूरला. पण इथल्या दत्त मंदिराचं, माहूरगडच्या दत्त मंदिराचं दर्शन आज मी प्रथमच घेतलं. इथे दर्शनसुद्धा खूप छान झालं आणि यानंतर आम्हाला जायचं होतं रेणुका मातेच्या दर्शनाला. हे दार जरी बंद असलं तरी गर्दी इतकी नव्हती, त्यामुळं सगळं पूर्ण दर्शन खूप व्यवस्थित झालं. मंदिर खूप सुरेख आहे. तुम्ही कधी गेलाय का या साईडला आणि इथलं दर्शन घेतलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यानंतर आम्ही रेणुका मातेच्या दर्शनाला गेलो. इथे खालून आपल्याला विडे घेऊन जायचे असतात आणि इथे कुठून आपल्याला तांबूल बनवून देतात. तो रेणुका मातेच्या तोंडामध्ये ठेवायचा असतो. जवळजवळ 113 का 115 पानांचा विडा किंवा तांबूल मातेच्या वदनात म्हणजे मुखात मावतो असं म्हटलं जातं आणि तो आपल्याला प्रसाद म्हणून दिला जातो. हे तांबूल बनवण्याचं काम अखंड दिवसभर चालू असतं. आणि याची चव पण खूप सुरेख लागते. तुम्ही कधी हे खाल्लेलं आहे का? आणि तुम्हाला याबद्दलची पूर्ण माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. देवीचं दर्शन पण खूप छान झालं. अशी खूपशी गर्दी नव्हती, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी दर्शन व्यवस्थित होत होतं. इथे देवीच्या मूर्तीचं आपण शूटिंग घेऊ शकत नाही, परमिशन नाही आहे. इथून जवळच अनुसूया मातेचं मंदिर सुद्धा आहे, तिथेही दर्शन घेतलं. सगळेजण दिवसभर प्रवासानं दमले होते, त्यामुळं सगळ्यांनी जेवून घेतलं आणि लवकर झोपायचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता म्हणजे आम्ही निघणार होतो. कोल्हापूर ते तुळजापूरचा भाग मी काल पोस्ट केला होता. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, नक्की चेक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.